श्री स्वामी समर्थ. तनुजा, वास्तु कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट. बऱ्याच वेळेला आपले युनिवर्सकडनं ज्या ब्लेसिंग्स असतात किंवा आपली जी पोचवण्याची पद्धत असते, काही वेळेला ती चुकत असते. असं क्लायंट जेव्हा विचारतात की मॅडम, मॅनिफेस्टेशन करताना आमच्या ज्या काही विश आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत, त्याच्या मागची रिझन्स पण वेगळी असतात. म्हणे बऱ्याच वेळा असं बघितलं आहे, जी लोकं वाईट असतात किंवा जे लोकांचा विचार चुकीचा असतो त्यांचं मॅनिफेस्टेशन लवकर होतं. म्हणे ते विचार करतात ते, कारण त्यांची ती निष्ठा जी आहे त्याच्यावरची ती भक्कम असते. लाईफ पर्पजवर चालते. आयुष्य हे त्या गोष्टींवर आधारित असतं की तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता आणि किती ठाम असता. या जगामध्ये खरं जे आहे तेच जिंकलं जातं, पण खरं जे आहे तुम्ही जो विचार करता आणि तुम्ही जो विचार करता ते तुम्ही डिझर्व करता, हे लक्षात घ्या. युनिवर्स जे आहे देण्यासाठी आहे, ती एनर्जी फक्त देण्यासाठी आहे. आपण काय मागावं आणि कोणत्या पद्धतीने विचार करावा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. मेन म्हणजे की आपण खूप सॉफ्ट हार्टेड आहे, म्हणजे असं विचारलं जातं मी खूप सॉफ्ट हार्टेड आहे, प्युअर आहे, जेन्युन आहे, पण माझ्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा मॅनिफेस्टेशन करताना का उशीर होतो. त्याचं कारण एक आहे, आतला जो स्टक झालेला आहे किंवा एक फिअर आहे, होईल का असं, मी विचार केला तर घडेल का, हा जो क्वेश्चन मार्क आणि सेल्फ डाऊट आहे ना, तो तुमचा जास्त काय म्हणतात त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो आणि युनिवर्स तेच तुम्ही जे विचार करता, जे डिझर्व करता ते तुम्हाला मिळतं. मग तुम्ही काय डिझर्व करता, आतला फिअर काढून टाका ना. एखाद्या माणसामध्ये एवढा आत्मविश्वास असतो, मग तो वाईट आहे की म्हणजे तो चुकीचा आहे का बरोबर आहे, ज्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स आहे स्वतःवर, तो व्यक्ती या जगातलं गोष्ट स्वतःचा गोल साध्य करण्यासाठी युनिवर्सकडे एकदा केलेली प्रार्थनासुद्धा पूर्ण होते. कारण आतून विचार जो आहे किंवा आतलं मन जे आहे, सांगितल्याप्रमाणे सबकॉन्शियस माइंडला ती आज्ञा दिली जाते. म्हणून एक लक्षात घ्या की युनिवर्स जे आहे तुमच्या बोलण्यावर एलिगन्स जे आहे त्याच्यावर वर्कआउट करत असतं. तुमची किती निष्ठा आहे. दुसरी गोष्ट की एक युनिवर्स जे आहे ते मॉरलवर नाही तर तुमची जी मिरर इमेज आहे ना, तुम्हाला दाखवून देतं की तुम्ही काय आहात. कारण किती आपण समोर बोलत असो, ते सातत्याने बोलत असू तर ती गोष्ट आतल्या माइंडमध्ये फिक्स होते, पण ती गोष्ट सातत्याने कळणंही गरजेचं आहे. काय होतं, आपण जे विचार करतो त्याच गोष्टी आपण डिझर्व करतो आणि त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो. समजतंय की लहान लहान गोष्टींमध्ये आपण एकदा विचार करून बघा की मला असं माझं घर जे आहे ना, मला खूप सुंदर हवं आहे. तुम्ही हे जर रोज म्हणायला लागलात की मला जे मिळालेलं घर आहे ते माझं ड्रीम हाऊस आहे, युनिवर्सला ग्रॅटिट्यूड ही जी गोष्ट आहे ना, थँक्यू बोलणं फार गरजेचं आहे. कारण खरोखरीच युनिवर्सने आपल्याला हेल्दी बॉडी, चांगले विचार, या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. आपल्या विचारांमुळे आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कमतरता जी आहे ना ती तयार करून ठेवली आहे. म्हणून पहिल्यांदी 21 दिवसांचं हे रिच्युअल आहे, ते रोज म्हणायचं आहे. थँक्स म्हणायचं युनिवर्सला, फक्त मनापासून, मनातल्या मनात म्हणा, हे युनिवर्स मी मनापासून थँक्यू बोलते माझ्या हेल्दी बॉडीसाठी, माझ्या योग्य विचारांसाठी, माझ्या आयुष्यामध्ये मला जे हे लाईफ दिलेलं आहे त्याच्यासाठी, आणि दुसरी गोष्ट मला पुढे नेण्यासाठी किंवा माझ्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये ज्या लोकांनी मला साथ दिली त्या लोकांनासुद्धा मी थँक्यू बोलते. ती लोकं माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी युनिवर्स मी मनापासून युनिवर्सचे थँक्स मानते. ही गोष्ट तुम्ही रोज करू शकता आणि हा स्वतःचा वेळ असतो. करून तर बघा. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता किंवा ती ॲक्शन फॉलो होते त्यावेळेला एक ग्रॅटिट्यूड बोललं जातं. तेव्हा आपण जेव्हा म्हणतो आय एम ग्रेटफुल दॅट की जी ॲबंडन्स जी आहे माझ्या लाईफमध्ये ते भरभरून दिलं आहे देवाने किंवा युनिवर्सने,
खूप मनापासून थँक्यू. प्रेझेंट टेन्समध्ये बोलायला शिका. दिलेलं आहे. आणि ही जी तुमची लॅक फ्रिक्वेन्सी जी आहे ती त्याच्यावर ओव्हरकम होऊ देऊ नका. ही जेव्हा लॅक फ्रिक्वेन्सी, जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करता तेव्हा ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन तुमच्या आयुष्यात मग चमत्कार घडू लागतात, जे युनिवर्सला तुमची एनर्जी जी आहे, ग्रॅटिट्यूडची फ्रिक्वेन्सी जी आहे ती जाऊन मिळते आणि मग ह्या गोष्टी हळूहळू घडायला लागतात. त्या गोष्टींना 21 ते 42 दिवसांचा कालावधी असतो, पण हे तुम्ही रोज केल्यावर आणि खूप निष्ठेने केल्यावर, परत परत सांगेल, निष्ठेने केल्यावर, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सातत्य आणि निष्ठा असणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, मेडिटेशन ही सगळ्यात मोठी प्रोसेस आहे. ती सहज जमत नाही. पहिल्यांदा स्वतःच्या श्वासावर जे आहे लक्ष केंद्रित करा. त्याच्यानंतर हळूहळू प्रत्येक गोष्टीला प्रोसेस आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा, 10 मिनटं बसा. त्याच्यानंतर ओंकार करायला शिका. ओंकार म्हटल्यानंतर तुमच्या मनातले जे विचार आहेत ते सातत्याने कमी होतील. जे चुकीचे विचार येतात ते कमी होतील. त्याच्यानंतर तुम्हाला सवय लागेल की माझ्या आयुष्यामध्ये काय काय चांगलं घडत गेलं, ह्या गोष्टींची सवय लागेल. थँक्स म्हणायला शिका. मग आपोआप ह्या गोष्टी घडत जातील. कारण प्रत्येक आपण ज्या गोष्टी युनिवर्सला देतो त्याच फ्रिक्वेन्सीने आपल्याला त्या परत मिळत असतात. त्यामुळे खरंच मनापासून सांगते की या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा. लहान लहान गोष्टी ज्या आहेत, लहान गोष्टीपासून सुरुवात करा आणि चमत्कार बघा. चमत्कार मी तर पहिलेही सांगितलेलं, घडत नसतात, ते घडवून आणले जातात. आणि त्याला कारणीभूत कोण असतं? आपण, आपले विचार, आपली निष्ठा आणि आपलं सातत्य. धन्यवाद.